जय भीम इंडिया न्यूज में मैं सृष्टि असाठी आपका स्वागत करती हूँ। आइए नजर डालते हैं आज के कुछ खास खबरों पर। महाड़ शहर जुलाई की बाढ़ में बुरी तरह तबाह हो गया था। बाढ़ नियंत्रण समिति ने बार बार राज्य सरकार से हर साल बाढ़ को रोकने के लिए उचित उपाय करने को कहा। महाड़ की ओर सरकार का ध्यान आकर्षित करने के लिए महाड़कर जनता ने नातेखिंड में अनायास ही नाकाबंदी कर दी। इसमें सैकड़ों महिलाओं ने भी हिस्सा लिया। मुंबई गोवा राज्य मार्ग करीब 2 घंटे तक दोनों तरफ से यातायात बाधित रहा। इसके बाद पुलिस ने सैकड़ों प्रदर्शनकारियों को हिरासत में लिया और रिहा किया। साथ ही स्थानीय विधायक भरत गोगावले ने चेतावनी दी कि अगर सरकार ने इस पर ध्यान नहीं दिया तो रेलवे रोको आंदोलन शुरू किया जाएगा। रोको केलेला आहे। त्या महाड ज्या वेळेला 22 तारखेला 22 आणि 23 तारखेला बुडालेलं होतं, आपण सगळ्यांनी पाहिलं की महापूर आलेला होता आणि त्यावेळेला नदीतील गाळ काढणे आणि नदीतील जुटे काढणे आणि रेल्वेच्या ब्रिजला बायपास देऊन त्यातून होल पास करून जे काय पाणी तिकडे पलीकडे घालवायचं होतं, ह्या 3 गोष्टीसाठी खरं म्हणजे आम्ही गेल्या अनेक महिने ही धावपळ करत होतो। त्यातलं गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात झालेली आहे, परंतु मेन जे काय जुटे काढायचे आहेत, जे जुटे एकदम वर आलेले आहेत पाण्याच्या वरती, ते जर संपूर्ण काढले तर मला वाटतं बऱ्यापैकी महाड शहराला रिलीफ भेटू शकते। आणि म्हणून करता आम्ही वारंवार सांगून मीटिंगा घेऊन बैठका घेऊन आजपर्यंत त्यांनी दखल घेतलेली नाही असं आम्हाला वाटतंय। आणि त्यासाठी आज आमचा हा शेवटचा निर्वाणीचा इशारा आम्ही त्यांना दिला होता की 30 तारखेपर्यंत जर तुम्ही जर आम्हाला परवानगी दिली नाहीत तर बाकी आम्ही 30 तारखेला रस्ता रोको करू आणि तो आता आम्ही सुरुवात केलेली आहे। आज जर आपण पाहायला गेलं तर जे काय शेअर झेडचे जे काय नियम अटी शर्ती आहेत हे शासनाने अधिकाऱ्यांनी प्रशासनाने संपवायला पाहिजे होते। 8 महिने लागतात या लोकांना आणि म्हणून करता जाग येण्यासाठी त्या अधिकाऱ्यांना आज आम्ही हा सगळ्या पक्षीय लोकांनी रस्ता रोको केलेला आहे। आणि आज आपण पाहताय की हा रस्ता रोको उत्स्फूर्तपणे आहे, याच्यामध्ये काही कुठं अडचण नाही आहे आणि हा शेवटचा इशारा आहे। जर ह्याची आज जर दखल घेतली गेली नाही तर बाकी मग रेल्वे रोको केल्याशिवाय पण आम्ही राहणार नाही आहे। आणि तरीही जर त्यातून काय अडचण आली तर आम्ही सगळे महाडकर स्वखर्चाने आमच्या खर्चाने आमच्या मशिनरी लावून आम्ही जुटे काढायला सुरुवात करू, मग ते इंजेटीनी केशी करू नाही तर आणि करू। काय महाड शहरासाठी काहीतरी आमचं होईल, आम्ही त्यासाठी तयार आहोत। जय हिंद जय महाराष्ट्र। 23 रोजी जो झालेला महाप्रलय झालेला आहे तो आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की महाडला कशा पद्धतीने त्या ठिकाणी नुकसान महाडचं झालेलं आहे। महाडमध्ये मला असं वाटतं ज्यावेळेला पुराची व्याख्या आपण म्हणतो की महाडकरांना नवीन नसलं तरी सुद्धा हा जो महाप्रलय जो आम्ही सगळेजण सामोरे गेलो तो हा महाभयंकर आजही त्याच काळ रात्रीच्या खाली आम्ही आजही महाडकर सगळे जगतो आहोत की उद्या जर काही परिस्थिती उद्भवली तर नेमकं महाडकरांनी करायचं काय। नगर परिषदेच्या माध्यमातून असेल, त्याचबरोबर सन्माननीय आमदार साहेबांच्या माध्यमातून असेल, खासदार साहेबांच्या माध्यमातून असेल, आज सरकार जरी आपलं असलं म्हणलं तरी सुद्धा लोकप्रतिनिधींकडून ज्या ज्या काही या ठिकाणी पाठपुरावा झाला पाहिजे किंवा जे पत्रव्यवहार झाले पाहिजे त्यामध्ये कुठेही आम्ही कमी पडलो असं मी म्हणत नाही, पण ज्या पद्धतीच्या अधिकाऱ्यांना सूचना देऊन सुद्धा संबंधित अधिकारी जर पद्धतीने जर का वागत असतील तर त्यांच्यावरती कुठेतरी कठोर कारवाई व्हावी ह्याच्यासाठी म्हणून आम्ही आज या ठिकाणी उतरलेलो आहोत। कारण ज्या वेळेला हा जो काही महाडकरांचा आक्रोश आपण पाहता आहात तो हा इतका गंभीर झालेला आहे की अधिकारी या ठिकाणी येतात, या ठिकाणी पाहणी करून जातात, पण त्याच्यावरती मंत्रालयामध्ये गेल्यानंतर बैठका होऊन त्याच्यामध्ये साधा आमचा विषयही घेतला जात नाही। ही अतिशय खेदाची बाब आहे असं मला वाटतं। आणि म्हणूनचा हा जो संघर्ष आहे हा इतक्यावरच न थांबता उद्या जर का वेळ आली तर सन्माननीय राज्याचे जे आपले पर्यावरण मंत्री आहेत आदरणीय आदित्यसाहेब ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी सुद्धा आम्ही महाडकर आज तयार आहोत। आणि त्यांच्या माध्यमातून जर का ज्या सचिव आहेत जर का इतक्या मुजर पद्धतीने वागत असतील तर आम्ही सर्व महिला असतील किंवा संपूर्ण महाडकर असतील त्यांची या ठिकाणी त्यांची कारवाई झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही।
आम जनता के सवाल छुड़ाने में केंद्र और राज्य सरकार नाकामयाब रही है। ऐसी बात स्वाभिमानी किसान संगठन के संस्थापक अध्यक्ष सांसद राजू शेट्टी इन्होंने बलिराजा हुंकार यात्रा के दौरान नांदेड़ के प्रेस वार्ता में कही। शेतकऱ्यांचे जे वेगवेगळे प्रश्न निर्माण झालेले आहेत, शेतकरीच काय, ग्रामीण भागातील शेतमजूर असेल, सर्वसामान्य माणूस असेल, त्यांचे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत। विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे, त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न आहे, अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, विम्याचा प्रश्न आहे, विजेच्या लपंडावाचा प्रश्न आहे, पीक कर्जाचा प्रश्न आहे। हे सगळे रासायनिक खताच्या किमती वाढल्यात, स्वयंपाकाचा गॅस, डिझेल, पेट्रोल, त्याचबरोबर रासायनिक खताच्या किमती वाढल्या आहेत। हे सगळे जे प्रश्न आहेत, हे प्रश्न खरं तर राज्य आणि केंद्र सरकारला प्रभावीपणानं उपाययोजना करून थांबवता आले असते, परंतु सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावण्यामध्ये ही दोन्ही सरकारं संपूर्णपणे सपशेल अपयशी ठरलेले आहेत। आणि म्हणून माझा स्पष्ट आरोप आहे की या दोन्ही सरकारांना आपलं अपयश लपवण्यासाठी म्हणून कोंबड्या झुंजवाव्या त्या पद्धतीनं समाजातल्या लोकांच्यामध्ये झुंज लावून धार्मिक उन्माद निर्माण करून, आवश्यक आणि जाती उन्माद निर्माण करून लोकांना झुंजाला लावायचं, भांडणं लावायची, त्याला भांडणाला किंवा दंगलीला प्रोत्साहन मिळेल अशा प्रकारची वक्तव्य करायची। असं वक्तव्य करून जे मूलभूत प्रश्न आहेत त्यांच्या प्रश्नावरचं लक्ष विकेंद्रित करायचं, असाच डाव या दोन्ही सरकारांचा आहे। आणि याला ही अस्वस्थता आज सर्वसामान्यांच्या मनामध्ये आहे। आणि म्हणून आज एवढ्या कडक उन्हाळ्यामध्ये सुद्धा ही बळीराजा हुंकार यात्रा काढून हा जो दबलेला हुंकार सर्वसामान्यांच्या मनामध्ये आहे त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न आम्ही करतोय। 16 एप्रिलपासून वनवन आम्ही या उन्हामध्ये फिरतो आणि प्रचंड अशा गर्दीनं लोक स्वागत करतात। याचा अर्थ ही भूमिका एकट्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेची नाही, एकटी माझी नाही, तर या माझ्या विचाराचे किंवा या विचाराचे असंख्य लोक, हजारो लोक आज खेड्यापाड्यामध्ये आहेत। हे या यात्रेच्या यशावरून दिसून येतं। इस समय राज्य में हिंदुत्व को लेकर बड़ी राजनीति चल रही है और इस पर राज्य मंत्री बच्चू कडू ने अपनी राय रखते हुए कुछ और ही प्रतिक्रिया दी। उन्होंने कहा कि हर किसी को धर्म उसे प्रिय होना चाहिए, लेकिन अगर धर्म पर से विवाद पैदा होता है तो ऐसी धार्मिकता देश के लिए खतरनाक साबित होगी। ऐसी बात राज्य मंत्री बच्चू कडू इन्होंने कही है। हिंदुत्वाचा कुठल्याही धर्माचं असू द्या, मुस्लिम असू द्या, हिंदू असू दे, बौद्ध असू दे, ईसाई, ख्रिस्त असू दे, आखरी त्याचा धर्म त्याला प्रिय असला पाहिजे, याच्याबद्दल काही वाद नाही। पण धर्मावरून वाद निर्माण होईल असं जर कोणाचं हिंदुत्व धार्मिकता असेल तर ती या देशाला घातक ठरल्याशिवाय राहत नाही। आणि म्हणून तुमचं प्रेम असणं, तुमची आस्था असणं, तुमचा जिव्हाळा असणं, तुमची श्रद्धा असणं, पण श्रद्धेतून जर वाद निर्माण होत असेल तर त्याला धर्म म्हणत नाही, तो त्याच्याही धर्माचा तो ऱ्हास करत असतो। आता सध्या जे आम्ही पाहतोय का फुकटची लीडरकी, भामटेपणा हा जो वाढलेला आहे का झेंडा लावल्यानं मतं भेटते, कुठल्या झेंडा लावल्यानं जर मतं भेटत असेल तर काम करायची गरज नाही, म्हणून रंगाचं राजकारण करायचं, भाषेचं राजकारण करायचं, धर्माचं राजकारण करून आपली सत्ता मिळवायची, हा भामटेपणा लोकांना हाताळून फेटाळून लावला पाहिजे, त्यांना रस्त्यावर आणलं पाहिजे। का काम करणं इथे आपण लागन तेवढ्या कामा, इथं दुःख लागन तेवढे, वेदना लागन तेवढ्या इथं आहे, प्रचंड लोक वेदनेतून जात आहे। आणि अशा अवस्थेत तुम्ही जर रंगाचे, धर्माचं, जातीचं, पातीचं राजकारण आणत असाल तर या देशाला ते घातक ठरेल। एकच डोक्यात असलं पाहिजे, तो म्हणजे तिरंगा, आणि त्याच्यातून आम्ही काम केलं पाहिजे। कोल्हापुर जिला हाथकणंगले तहसील अंतर्गत आने वाले खोची गांव में एक 6 साल की बच्ची के साथ बलात्कार करके बुरी तरह हत्या करने वाला 28 उम्र
का आरोपी प्रदीप पवार को जिला सत्र न्यायाधीश वृषाली दोषी ने दोषी ठहराते हुए आजन्म कारावास की सजा सुनवाई। 31 अक्टूबर 2021 में यह घटना घटी थी। तब जिले में काफी हंगामा भी हुआ और गांव में कैंडल मार्च निकाला गया। ही जी घटना घडली वाईटच किंवा गावाला काळिंबा फासणारी घटना घडली, त्याप्रमाणे गाव एकवटला आणि गाव त्या कुटुंबाच्या पाठीशी राहून सुद्धा शिक्षा ही मागणी फाशीची केली होती, पण न्यायालयाचा आदर राखून घटनेच्या चौकटीत बसून न्यायालयाने जो निकाल दिलेला आहे तो 3 जन्मठेप दिलेला आहे, त्यात आमचं समाधान आहे। आणि जास्तीत जास्त पीडित मुलीच्या आईवडिलांना शासनानं काहीतरी ते रोजंदारीवर कामाला जातात, त्यांना काहीतरी शासनानं मदत करावी अशी ग्रामस्थांच्या वतीनं ही विनंती करतो। कोल्हापुर जिले के कोची गांव में एक 6 साल की बालिका पे अत्याचार और उसका मर्डर किया गया था, बेरहमी से उसका मर्डर किया गया था। उसके बारे में गांव में ही रहने वाला जो आरोपी प्रदीप उर्फ बंडा अलाइस पवार ये निष्पन्न हो गया था। उसके मुताबिक जिला पुलिस प्रशासन ने सख्त कार्रवाई करके उसके खिलाफ चार्जशीट ये प्रकरण में दाखिल किया था। उसके आधार पे ये संपूर्ण प्रकरण का सुनवाई केवल 13 वर्किंग डेज में कंप्लीट किया था। उसके जरिए सरकार पक्ष ने तकरीबन 28 सरकारी गवाह उसमें एग्जामिन किए थे। उसके आधार पे आज कोर्ट ने उसको आईपीसी के अनेक धारा के तहत उसको दोषी करार दिया है। उसके तहत उसको 13 जन्मठेप, ट्रिपल लाइफ इम्प्रिजनमेंट टिल रिमाइंडर ऑफ लाइफ और 2 धारा के तहत उसको 10-10 हज़ार रुपये का फाइन, 10 साल की उसको सख्त मजुरी उसको कोर्ट ने पनिश किया है। गावामध्ये यायचं नाही मग तिला नोकरी पण काम टाकायची, त्याला भेटायचं सगळं जेलला कुणी त्या पाहुणे व नातेवाईक कोण असेल जायचं नाही का तिला सोडायचं नाही। जय भीम इंडिया न्यूज में यहाँ लेते एक छोटा सा ब्रेक। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। ब्रेक के बाद आपका स्वागत है। रोटरी क्लब के माध्यम से अपने शरीर के अंग को पूरे भारत में कहीं भी दान किया जा सकता है। रोटरी क्लब की वेबसाइट पर जानकारी प्राप्त कर रोटरी क्लब वसई द फेडरेशन ऑफ ऑर्गन एंड बॉडी डोनेशन इंडिया वसई विरार शहर महानगर पालिका संयुक्त विद्यमान से रविवार 1 मई के दिन सुबह 7 से 9 बजे नेत्र जन जागृति बाइक रैली का आयोजन किया गया। इसमें मुंबई के अनेक जगह से रोटरी क्लब के मेंबर ने इस बाइक रैली में भाग लिया। नेत्रदान जैसे महान कार्य के लिए नागरिकों ने भारी संख्या में अपना योगदान दिया। आज 1 मई 2022 कामगार दिन, महाराष्ट्र दिन। आज हमने वसई चिबाजी अप्पा ग्राउंड से लेकर विवाह कॉलेज विरार यहाँ तक की 21 किलोमीटर की हमने ये ऑर्गन डोनेशन की रैली निकाली। ये रैली सीधे न आने के बजाय ये गांव के बस्ती वाले एरिया में से हम लोग गुजरते हुए आए। लोगों में अवयवदान के बारे में जो अंधश्रद्धा है वो दूर हो, अवयवदान के बारे में जागृति हो, इसका यह मुख्य उद्देश्य था। इसमें कई सारे बाइकर्स और बाइक राइडर्स ग्रुप्स और नागरिक इसमें सम्मिलित हुए। रोटरी क्लब ऑफ वसई और द फेडरेशन ऑफ ऑर्गन एंड बॉडी डोनेशन और महापालिका वसई विरार
इन तीनों के सहयोग से ये आयोजन किया गया था। लोगों में अवयवदान के बारे में कई सारी गलतफहमियाँ हैं। वो गलतफहमियाँ रैली पूरी होने के बाद में उसके ऊपर प्रकाश डाला गया, लोगों के सवालों का जवाब दिया गया और लोगों के मन से अंधश्रद्धा दूर हो ऐसे विचार उनके सामने प्रकट हुए। लोग बड़े स्वतः आगे आकर लोगों ने फॉर्म भरने की कोशिश की और कई लोगों ने यह निर्णय लिया है कि हम यहाँ से आगे जाकर अवयवदान का प्रचार प्रसार करेंगे। हम भी लोगों को इस माध्यम से ये रिक्वेस्ट करना चाहते हैं कि व्हाट्सएप वगैरह का जो सोशल मीडिया है उसका बहुत अच्छा उपयोग करके अंधश्रद्धा दूर होकर लोग अवयवदान के लिए आगे आना चाहिए। मगर बदकिस्मती से ऐसा होता है कि लोग इस माध्यम का दुरुपयोग करते हैं। सुधीर एंड हिज वाइफ मेट विथ एन एक्सीडेंट, both are brain dead and both of them want to donate their liver, kidney. So if anyone is needed, please circulate this message. ऐसे मैसेज ये फेक मैसेज होते हैं। कोई सुधीर का एक्सीडेंट नहीं हुआ है, किसी व्यक्ति को हैरान करने के लिए या अपना मार्केटिंग करने के लिए इस माध्यम का उपयोग करते हैं। यह बदकिस्मती है। लोगों ने ऐसे फेक मैसेज बड़ी सावधानी से सुनना चाहिए, समझना चाहिए और इसको फॉरवर्ड नहीं करना चाहिए। अवयवदान को समझने के लिए हमारी जैसी संस्था है, कई सारी संस्था इस विषय में काम कर रही है। उनकी सहायता लेकर इसके बारे में जानकारी लेनी चाहिए, खुद आकर दान देना चाहिए। मृत्यु के दरवाजे में जो खड़ा है उसको हम ही इंसान को काम आ सकता है। किसी अन्य प्राणी की ऑर्गन्स हम डोनेट करके उसकी जान नहीं बचा सकते। वसई विरार म्यूनसिपल कॉर्पोरेशन मेडिकल हेल्थ डिपार्टमेंट इंचार्ज। आज जो ये है बाइकोथॉन रैली हुआ है और ऑर्गन डोनेशन के नोबल कॉज के हिसाब से रोटरी क्लब और ऑर्गन डोनेशन क्लब के संयुक्त विद्यमान से आज मैं लोगों को यही बताना चाहती हूँ कि म्यूनसिपल कॉर्पोरेशन के बिहाफ पर भी हम इस चीज़ का अवेयरनेस हमारे जितने भी हेल्थ सेंटर्स हैं, 9 हॉस्पिटल्स हैं और 21 हेल्थ सेंटर्स हैं, उसमें जाके और हमारी जो आशा और ANMs है उनके माध्यम से हम इसकी जन जागृति करेंगे और ज़रूर हम इस चीज़ के बारे में अवेयरनेस पैदा करेंगे। महाराष्ट्र दिन एवं अंतर्राष्ट्रीय श्रमिक दिन के अवसर पर नांदेड़ में वैद्य रुग्णालय की ओर से उष्माघात से बचने के लिए और श्रमिकों का स्वास्थ्य अच्छा रहने के लिए डॉक्टर हंसराज वैद्य इनके हाथों शहर के श्रमिकों को उष्माघात प्रतिबंधक होम्योपैथिक दवाइयां देकर अमूल्य पण विना मूल्य अभियान चलाया गया। इस अभियान का लाभ लेने के लिए श्रमिक बड़ी संख्या में उपस्थित थे। का कामगार दिन ये जगभर में 80 देशों में मनाया जाता है। आज 80 देशों में छुट्टियां मनाई जाती हैं। ये जो मोशन है, चलबल है, तो उसका ये गौरव है। आज का दिन बोले तो गौरव का दिन है। इसीलिए पूरे दुनिया में 80 देशों में ये माना जाता है। दूसरा ये दिन का और एक महत्व ये है कि आज 1 मई 1960 में महाराष्ट्र दिन अपना स्थापित हुआ और ये दूसरा कारण है कि एक बहुत ही अच्छा दिन है। और ये दिनों में जो हमारा देश और हमारे जो भी विकास है हमारे देश का, ये कामगारों के हाथों के ऊपर है। कामगार यानी खेती करने वाले, खेती के काम करने वाले या ईंट के कारखाने में काम करने वाले, रास्ते तैयार करने वाले, बांधकाम करने वाले, ये जो भी लोग हैं तो उनको ये धूप में बहुत काम करना पड़ता है और सर के ऊपर कुछ लिए नहीं भी लिए तो काम करना पड़ता है, पेट भरने के लिए काम करना पड़ता है। मगर आज अपन देख रहे हैं कि धूप बहुत बढ़ गई है। आपका आज का तापमान 43 के आगे है और हो सकता है ये 45 तक जाएगा। और ये ऐसे धूप में काम करने की वजह से एक भी झपका अगर से धूप का बैठा तो जान के ऊपर आ जाता है। उससे उष्माघात कहते हैं। उष्माघात होने के बाद आदमी जान अपनी गंवा दे सकता है। वैसा ही अभी अपन देख रहे हैं कि अपने नेतागण बोल रहे हैं कि तीसरी लाट आने वाली है, आने का संभव है और ये सही है। अपन अमान्य नहीं कर सकते, उसको माना जाता है कि वो आएगी भी। तो ये दो चीज़ें गौर गरीब और कामगार लोगों के लिए जान का खतरा है। इसलिए हम उसको रोकने के लिए
प्रिवेंटिव मेडिसिन बोल के, प्रतिबंधात्मक उपाय बोल के होम्योपैथिक के खुराक हम यहाँ हमारे वैद्य रुग्णालय में और सिडको में होम्योपैथिक मेडिकल कॉलेज में सवेरे 10 बजे से शाम 5 बजे तक विना मूल्य हम ये दे रहे हैं। कामगारों के लिए क्या करेंगे कर्मचारी जी? कामगारों के लिए क्या? कामगारों के लिए, और हाँ ये दे रहे हैं ताकि उनको ये बाधा, कोरोना की बाधा न हो और उष्माघात की बाधा न हो और उनके जान के ऊपर खतरा ना हो। इसलिए मैं सबसे ऐलान करता हूँ कि मुफ्त दवा है, बहुत ही अच्छी दवा है। बुल्डाना जिले के मलकापुर शहर में 3 मई को संपन्न होने वाले हिंदू समाज के अक्षय तृतीया तथा मुस्लिम समाज की रमजान ईद, यह दोनों त्योहारों की पूर्व संध्या पर शहर तथा जिले के दोनों समाज में शांति और खुशहाली और भाईचारा बनाए रखने के लिए बुल्डाना जिला पुलिस अधीक्षक अरविंद चावरिया के अध्यक्षता में स्थानीय भ्रातु मंडल में शांति समिति की सभा का आयोजन किया गया था। मलकापुर पुलिस स्टेशन के सम्माननीय थानेदार राजपूत साहेब तसेच विशेष निर्माणे उपस्थित असलेले मलकापूर संघटनेचे अध्यक्ष निर्माण होते ते 2 एप्रिलपासून शिथिल झाले आणि या महिन्यातच आपण रामनवमी, त्याच्यानंतर महावीर जयंती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, हनुमान जयंती आणि रमजानचा महिना देखील सुरू झालेला आहे आणि सुदैवाने आपल्या जिल्ह्यामध्ये सर्व सण शांततेत पार पडलेले आहेत। रमजान देखील सर्व शांततेत आणि आनंदात इकडे सुरू आहे। कुठल्याही प्रकारचा आरोपित प्रकार आपल्या जिल्ह्यामध्ये घडलेला नाही। तर याचं जो सर्व श्रेय आहे ते काय फक्त पोलिसांना जात नाही, याचं श्रेय आपल्या सगळ्यांना जातं। कारण जोपर्यंत एखाद्या परिसरातील नागरिकांना स्वतः जर वाटत नसेल की तिथे शांतता नांदावी, तोपर्यंत तिथे शांतता नांदू शकत। आम्ही किती प्रयत्न केले किंवा प्रशासनाने किती प्रयत्न केले आणि या ठिकाणी आपण सर्व अनुभवी समाजातील प्रतिष्ठित नागरिक या ठिकाणी आहात। आपले जे इथले विचार आहेत आणि आमच्या जे काही आपण इथली जी चर्चा आहे ती खरोखर जे समाजातले जे तरुण वर्ग आहे त्यांच्यापर्यंत ते जायला पाहिजे। कारण जेव्हा अशा घटना घडतात तर आम्ही बघतो की याच्याकडे 14, 15, 16 वर्षाची मुलं, 17 वर्षाची मुलं याचा काही अक्कलच नाही, म्हणजे त्यांनी आयुष्यच पाहिले नाही, ते मुलं याच्यामध्ये पुढे असतात आणि त्यांची जी डोकी भडकवणारे नेते असतात ते बरोबर बाजूला होऊन जातात किंवा त्यांची मुलं सुद्धा विचारत असतात। तरी आपल्या घरातल्याची गोरगरिबाची मुलं, सर्वसामान्य मध्यमवर्गीयांची मुलं शिक्षण सोडून या भागच्या गोष्टींमध्ये पुढे जातात आणि कुठेतरी अशा घटनेमध्ये कुठेतरी सापडतात, आरोपी होतात। एखादा गुन्हा दाखल झाला। जय भीम इंडिया न्यूज में यहाँ लेते एक छोटा सा ब्रेक। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com। ब्रेक के बाद आपका स्वागत है।
1 में महाराष्ट्र दिन के अवसर पर खापरी चौक पर रक्तदान शिविर कार्यक्रम का आयोजन किया गया और इस रक्तदान शिविर कार्यक्रम के माध्यम से नागपुर से लेकर वर्धा रोड तक खापरी नाका पर से खापरी चौक तक सर्विस रोड यहां रास्तों की बड़ी समस्या पिछले 2 से 3 सालों से बनी हुई है और इस खड्डों की तरफ प्रशासन के अधिकारी ध्यान नहीं दे रहे हैं, जिस वजह से उन खड्डों में ऐसी कई दुर्घटनाएं हो चुकी है और पिछले 1 साल से इस बारे में जानकारी प्राप्त कर रहे हैं, फिर भी प्रशासन इस ओर ध्यान नहीं दे रही है। इसीलिए शिवसेना युवा सेना के माध्यम से जिस खड्डे में गिरकर लोगों का खून बहा है, उसी खड्डे में उतरकर भरी धूप में रक्तदान किया गया। नागपूर ग्रामीण युवा सेना तालुका प्रमुख, आज आम्ही इथे खापरी चौक इथे गड्ड्यांविषयी अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभाग त्यांना गेल्या 2 ते 3 वर्षापासून पत्राच्या माध्यमातून पेपरच्या माध्यमातून आम्ही सलग त्यांना सांगून राहिलो की इथे खापरी चौकामध्ये मियांच्या ओसरीत खालून तर खापरी चौकापर्यंत बरेच गड्डे पडले आणि त्या गड्ड्यामध्ये पावसाळ्याच्या टायमामध्ये म्हणा की रात्री बेरात्री त्या गड्ड्यामध्ये पुष्कळशा लोकांची अशी दुर्घटना झाली आहे आणि दुर्घटना झालेली आहे। समोरची आणखी किती लोकांच्या असं समोर दुर्घटना पाहणार आहे प्रशासन, ते त्यांना आम्ही एकच सांगू इच्छितो की आज आम्ही इथे रक्तदान देत आहोत। ज्या गड्ड्यामध्ये पडून आमच्या लोकांच्या कामगाराच्या मजूर वर्गाच्या इथं रक्त सांडून राहिलं आहे, त्याच गड्ड्यामध्ये जिवंतपणे आम्ही रक्तदान करून राहिलो। गड्ड्यात पडून जर रक्त आमच्या जे प्रशासन रक्त पाहत असेल तर आम्ही जिवंतपणे त्याच गड्ड्यामध्ये रक्तदान करून राहिलो। रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। तसेच हा एक प्रकारे एक निषेध आहे की खापरी चौकामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात मागील 3 वर्षापासून इथे अपघाताचे प्रमाण ह्या खड्ड्यांमुळे वाढलेले आहे। 3 वर्षापासून इथे शिवसेना युवा सेना ह्या खड्ड्यांविषयी प्रशासनाला संबंधित अधिकाऱ्यांना निवेदनं देऊन झालेली आहेत। त्यांची नुसती आश्वासने आहेत, परंतु प्रत्यक्षामध्ये या अधिकाऱ्यांच्या कामचुकारपणा आणि जे कंत्राटदार आहे, कंपनी मालक आहे, ज्यांनी हे रस्त्याचे कामं केलेली आहे, त्यांना एक पाठराखण म्हणून हे अधिकारी काम करत आहेत। त्यांचाच आज निषेध म्हणून शिवसेनेच्या वतीने इथे आम्ही चौकामध्ये ह्या खड्ड्यांमध्ये पडलेल्या खड्ड्यांमध्ये निषेध करत आहोत। निषेध म्हणजे असा की ह्या खड्ड्यांमध्ये ॲक्सिडेंट होऊन जर कोणाचं रक्त घेण्यापेक्षा त्याला जर रक्त लागलं तर आमच्या शिवसैनिकाच्या वतीने आज आम्ही जमा केलेलं रक्त त्यांना लावण्यात येईल, असा हा जो सरकारी अधिकारी आहे, संबंधित डिपार्टमेंट आहे सार्वजनिक बांधकाम विभागाची, त्यांना हा एक इशारा म्हणून आहे आमचा। आणि यानंतर आम्ही रस्त्यावर रक्त आमचं देऊ नाही आणि यानंतर त्यांचं रक्त या रस्त्यावर पडेल असं आम्ही तीव्र आंदोलन करील, असा ह्या शिवसेनेच्या वतीने आजच्या दिनी आम्ही त्यांना इशारा देऊ इच्छितो। जय भवानी, जय शिवाजी, जय हिंद, जय महाराष्ट्र। वरील वर्धा रोड खापरी चौक श्री छत्रपती शिवाजी उड्डाणपूल याच्याखाली कमीत कमी 1.5 किलोमीटर त्या रोडवर खड्डे पडलेले आहेत असून खापरी चौकात आणि तसेच खापरी चौकातून जो पेवठा, पांडुकी पेवठा, बनवाडी, काळडोंगरी इथेपर्यंत संपूर्ण रोड खराब झालेला असून या रस्त्याकडे याची आम्ही कमीत कमी 10 ते 15 वेळा शासनाकडे याची दुरुस्ती करण्यात यावी यासाठी आम्ही निवेदन दिलेत। आतापर्यंत प्रशासनाने याच्याकडे लक्ष दिलेलं नाही, ग्रामपंचायत लक्ष देत नाही, जिल्हा परिषद लक्ष देत नाही, पंचायत समितीचे लोक लक्ष देत नाही। त्यासाठी आम्ही एक बोरकर साहेबांना आता 8 दिवसाआधी भेट घेतली। आम्ही बांधकाम विभागात गेलो होतो, त्यांना भेटलो, त्यांना आम्ही निवेदन दिलं। त्यांनी सांगितलं की आम्हाला 15 दिवसामध्ये तुम्हाला तिथले संपूर्ण गड्डे बुजवण्यात येतील। याआधी कमीत कमी या रोडवर कित्येकच हादसे झाले आणि कित्येकच जीव गेले, ते आतापर्यंत त्या प्रशासनाला जाग आलेली नाही। यानंतरही आता 1 महिन्यानंतर प्रभाग 2022 के परिसर में नवाबपुरा बगीचा और दुर्गा
परिसर में कई दिनों से नल में दूषित पानी आ रहा है। इसके बारे में समाज सेवक विनोद इंगोले ने महाल डेलीगेट अधिकारी को बताया, लेकिन समस्या का समाधान न होने के कारण इंगोले ने आयुक्त मनपा नागपुर इन्हें निवेदन दिया। बार बार नल में दूषित पानी आने के कारण नागरिकों के स्वास्थ्य पर भी असर हो रहा था। इसी समस्या को जल्द से जल्द हल करने की मांग समाज सेवक विनोद इंगोले इन्होंने की है। प्रभाग 22 मधील नवापुरा बगीचा समोरच्या भागामध्ये आणि दर्गा या परिसरामध्ये नळाला बरेच दिवसापासून दूषित पाणी येत आहे। याबाबतची माहिती संबंधित अधिकारी डेलिगेटचे जे झोन 6चे अधिकारी आहेत त्यांना माहिती दिली। त्यांनी 2-3 दिवस त्या भागी पाठपुरावा केला आणि पाणी 2 दिवस व्यवस्थित आलं आणि त्यानंतर पुन्हा आणखी पाणी दूषित येणं सुरू झालं। आज प्रकार फार मोठ्या प्रमाणात बरेचशा घरी असे दूषित पाणी आलेलं आहे आणि त्याची वस्तुस्थिती सर्व आपल्यासमोर आहे। याबाबत आम्ही महानगरपालिकेचे आयुक्त यांना सुद्धा याबाबत लेखी स्वरूपात माहिती दिली की बाबा पाण्याच्या प्रकारामध्ये अशा पद्धतीचं पाणी येत आहे आणि त्यामध्ये दूषित पाणी होऊन राहिलं आणि त्यामुळे या लोकांच्या आरोग्यावर याचा परिणाम होत आहे। म्हणून आपण संबंधितांना सूचना देऊन या भागातील पाणी पुरवठा सुरळीत करण्याबाबत आम्ही त्यांना विनंती केली आहे। शासकीय चिकित्सा महाविद्यालय एवं अस्पताल कर्मचारी सहकारी पतसंस्थान औरंगाबाद की ओर से शासकीय अस्पताल के परिसर के संस्था कार्यालय में 98वीं वार्षिक प्रतिवेदन सभा का आयोजन किया गया। इस सभा में विभिन्न विषयों पर चर्चा की गई। साथ ही कोरोना काल में मरने वाले शासकीय अस्पताल के कर्मचारियों को भी श्रद्धांजलि अर्पित की गई। आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय कर्मचारी पतसंस्थेची 58वा वार्षिक अहवाल सादर करण्यात आलेला आहे आणि त्या अहवालामध्ये सर्वांमध्ये काही जे कर्मचाऱ्यांनी डिव्हिडंड वगैरे घेतले होते किंवा जे कर्ज घेतलेले होते त्या कर्जाची परतफेड प्रॉपर रीतीने केलेली नाही, त्या कर्मचाऱ्यांची यादी वाचण्यात आली आणि त्या कर्मचाऱ्यांवरती जे काही शासनाच्या नियमानुसार जे काही करता येईल त्याप्रमाणे आम्ही नियमानुसार सर्व काही कारवाई करण्याचं सर्वांमध्ये ठरवण्यात आलेलं आहे। आणि आपलं जे सोसायटी जी आहे जी कर्जात गेलेली आहे 1,27 लाख रुपये आपल्याला वसूल करायचे आहेत आणि येणे बाकी आहे वेगवेगळ्या कर्मचाऱ्यांकडनं। त्याची वसुली कशी होईल याबाबत चर्चा करून ते सर्वांमध्ये ठरवण्यात आलेलं आहे। आणि आज मी ह्यांना आपल्या कॉस्ट्राईट कर्मचारी संघटनेने जे काही पॅनल उभं केलं होतं ह्या सर्वांना मी धन्यवाद देते। त्यांची वाटचाल एकदम चांगल्या पद्धतीने करण्यात आलेली आहे आणि जो त्यांनी निर्णय घेतलेला आहे तो त्याला माझी पूर्ण संमती आहे। सौदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। या बैठकीमध्ये विविध प्रश्नावर चर्चा करण्यात आली। विविध प्रश्नावर आपण जितके थकबाकीदार आहेत आपले त्या थकबाकीदारांकडून वसुली कशी करण्यात येईल यावर विशेष चर्चा करण्यात आली। या चर्चेमध्ये पतसंस्थेचे जे कर्मचारी असतील त्यांची निवड आणि कर्मचाऱ्यांची सभासदांची वसुली कशी करण्यात येईल याबद्दल चर्चा घेण्यात आली। आज के लिए बस इतना ही। आप देखते रहिए जय भीम इंडिया न्यूज।